नाशिक महापालिका स्थायी समिती सभापती पदाची रस्सीखेच वाढली आहे। भाजपकडून मच्छिंद्र सानप यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीकडून सभापती पदासाठी उमेदवारी दिल्याने निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आमने-सामने आले। भाजपकडून खबरदारी म्हणून भाजपच्या स्थायी समिती सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवण्यात आले। सदस्यांचा गोडेबाजार रोखण्यासाठी भाजपकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे 9 सदस्य, शिवसेनेचे 4 सदस्य आणि महानगरपालिकेची निवडणूक झाल्यावर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। ते जर गृहीत धरलं तर 1 असे 16 पैकी 14 मतं महायुतीकडे। आम्हाला ही जो काही 25 तारखेला स्थायी समितीची जी काही चेअरमन पदाची जी निवडणूक होत आहे त्या संबंधित वरिष्ठांकडून आदेश आलेला आहे। त्या पद्धतीने शिवसेनेकडनं ह्या युतीचा धर्म पाळला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेकडनं उमेदवारीचा अर्जसुद्धा देखील भरण्यात आलेला नाही। आणि येणाऱ्या जे काही 25 तारखेला मतदान होणार आहे त्या ठिकाणी आमचे 4ही मतं हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मच्छिंद्रजी सानप यांचा एकमताने अर्ज भरल्या कारणाने आमचं ते कर्तव्य आहे, तो युती धर्म आहे आणि तो शिवसेना आजपर्यंत पाळलेला आहे आणि पाळणार।